अगली गेंद स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए एक लेफ्ट हैंड बल्लेबाज लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन करते हुए दोनों बल्लेबाज स्ट्राइक पर आ जाएंगे। रवि देखते क्या करते अपनी टीम के लिए। रवि अगली गेंद उठाकर खेला, इस बार हवा में गेंद है, वन बाउंस करती हुई निकल जाएगी सीधा 4 रनों के लिए। अच्छा शॉट डाउन दी ग्राउंड खेला हुआ, इस बार लॉन्ग ऑफ की दिशा से निकल जाएगी गेंद। ये देखिए इस बार पुल कर दिया, हवा में गेंद है, क्या ये मौका है? ये निकल गई है इस गेंद सीधा तारामंडल में। मात्र शॉटपिन पद्धत चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी खेळून काढला. एक धाव घेतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे पण नकार देतोय. मात्र स्वतः रवी एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत वाढ होते, धाव संख्या होती ती 25. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीचा फटका आणि चेंडू सीमा पार 4 धावा. खरोखरच सुरेख फलंदाजी म्हणावं लागेल आणि रवी देवकात याची. अच्छा शॉट डाउन दी ग्राउंड खेला हुआ, इस बार गैप में है, ये काउ कॉर्नर की दिशा से निकल जाएगी गेंद 4 रनों के लिए। यायला मात्र गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाला बहुतेक कोणती संधी मिळणार नाही. चेंडू ग्राउंडिंग शॉट टप्पा सीमे पलीकडे 4 धावा मिळते फटक्यावरती. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी आकाश टेकून येते मेडिकल कॉलेजच्या बाजूने आरब. याला मात्र सुंदर फटका, चेंडू हवेत आहे आणि उत्तराचा षटकार. नटराज फिर चॅम्पियन. खरोखर संघासाठी सुरेखाची फलंदाजी करताना रवी वैयक्तिक 48 धावसंख्येवरती घेतोय तर रवी 2 धावेची गरज. त्याला आपला अर्धशतक स्वतःच पूर्ण करण्यासाठी रवीला फक्त 2 धाव्यांची गरज. धावसंख्या होती ती 75 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका, एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव घेण्याच्या नादात मुकेश शिंदे धावचीतून पडतोय. संघात धावसंख्या ती 76 धावा. आणि स्वतःचा अर्धशतक पूर्ण करतोय तो रवी.